Hi students, I am your English teacher SB Bhalerao from Government Residential School Purna. Today we are going to learn a new poem, poem 2.1, Try Again, loud reading and translation. So before moving to the translation of the poem, so let's start the loud reading of this poem. Try again. Tis a lesson you should heed. Try again. If at first you don't succeed, try again. Then your courage should appear, for if you will persevere, you will conquer, never fear. Try again. Once or twice, though you should fail, try again. If you would at last prevail, try again. If we strive, it's no disgrace. Though we do not win the race, what should we do in that case? Try again. If you find your task is hard, try again. Time will bring you your reward. Try again. All that other folk can do, why with patience may not with you. Only keep this rule in view. Try again. W.E. Hickson. स्टुडंट, ही कविता या ठिकाणी मी वाचलेली आहे. ही कविता आता तुम्हाला नोटबुकमध्ये लिहून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही कविता तुम्हाला पुन्हा एकदा वाचायची आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ स्टॉप करू शकता, पॉज करू शकता. So I hope you have read this poem. So now let's move towards the translation of this poem. मला आशा आहे की तुम्ही ही कविता बटन पॉज करून वाचली असेल आणि तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा ही कविता, नोटबुकमध्ये ही कविता लिहून घेतली असेल. त्यानंतर आता आपण वळूयात कवितेच्या भाषांतराकडे. टीज अ लेसन यू शुड हीड, ट्राय अगेन. टीज म्हणजे इट इज अ लेसन यू शुड हीड. तर हीड या शब्दाचा अर्थ होतो, हीड म्हणजे काय, तर हीड म्हणजे दखल घेणे. आपण हा शब्द याच्या आधीसुद्धा आधीच्या तासामध्ये आपण शिकलेलो आहोत. आणि टीज शब्दाचा अर्थ होतो इट इज. तर मुळामध्ये ट्राय अगेन म्हणजे ट्राय अगेन हेच काय आहे. इट इज, व्हॉट इज अ ट्राय अगेन. सो ट्राय अगेन इज अ लेसन. इट इज अ लेसन यू शुड हीड, जे की तुम्ही काय केलं पाहिजे, हीड केलं पाहिजे, ज्याची तुम्ही दखल घेतलं पाहिजे. म्हणजे काय सांगितलेलं आहे कवीने की ट्राय अगेन हे एक लेसन आहे. इट इज अ लेसन यू शुड हीड, ज्याची तुम्ही दखल घेतली पाहिजे. बऱ्याचदा आपण आपल्या जीवनातून ट्राय अगेन हा लेसन जो आहे तो पूर्णपणे तो चॅप्टर आपण डिलीट करून टाकलेला असतो किंवा त्याची आपण अजिबात दखल घेत नाही. एक वेळेला प्रयत्न करून बघतो आणि अपयश आलं तर आपण तिथे सोडून देतो किंवा हार मानतो. मग आपण जर ट्राय अगेन ह्या लेसनला आपल्या जीवनामध्ये जर स्थान दिलं, जर ह्या लेसनची जर आपण दखल घेतली, तर आपल्या जीवनामधील बरेचसे प्रश्न, बऱ्याचशा अडचणी नक्की सुटणार आहे आणि आपल्याला जे अपयश येतं त्याच्यावरती आपल्याला मात करता येणार आहे. म्हणून दिस इज अ लेसन, इट इज अ लेसन यू शुड हीड, याची तुम्ही नक्कीच दखल घेतली पाहिजे. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. आणि जर पहिल्या प्रयत्नामध्ये जर तुम्हाला अपयश आलं, पहिल्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला यश नाही मिळालं, इफ यू ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. आणि पहिल्या याच्यामध्ये जर यश नाही मिळालं तर ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा. देन युअर करेज शुड अपियर, फॉर इफ यू विल पर्सवेअर्स. आणि जर तुम्ही यश मिळेपर्यंत जर तुम्ही प्रयत्न करत राहिले, पर्सवेअर्स करत राहिले, तर आपण पर्सवेअर्स या शब्दाचा अर्थ बघितलेला आहे. कीप ट्राईंग टिल वन अचीव्स द सक्सेस. इफ यू विल बी पर्सवर्स इन युअर पर्सनल लाईफ, देन युअर करेज शुड अपियर. मग तुमचं करेज जे आहे ते नक्कीच, ते धैर्यसुद्धा तुमचं त्यामुळे वाढणार आहे जर तुम्ही यश मिळेपर्यंत जर प्रयत्न करत राहिले तर. यू विल कन्क्वेअर, नेवर फेअर, ट्राय अगेन. आणि डेफिनेटली तुम्ही एक दिवस काय करणार आहात, मग कन्क्वेअर. कन्क्वेअर म्हणजे काय, तर कन्क्वेअर म्हणजे विजय मिळवणे, तुम्हाला विजय प्राप्त होणार आहे. नेवर फिअर, आणि कधीच घाबरू नका. ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा. वन्स और ट्वाईस दो यू शुड फेल, ट्राय अगेन. हे सगळं करत असताना तुम्हाला वन्स म्हणजे एकदा, दोनदा तुम्हाला अपयश येईल. दो यू शुड फेल, आणि तुम्ही अपयशी जरी झाला तरीसुद्धा तुम्ही हार मानायची नाही. यू शुड ट्राय अगेन. If you would at last prevail,
ट्राय अगेन. आणि तुम्ही प्रयत्न करत असताना इफ यू वुड ॲट लास्ट प्रिवेल, जर तुम्ही जर शेवटी जरी आले, तुम्ही हारले जरी तुमच्या प्रयत्नामध्ये, तरीसुद्धा तुम्ही प्रयत्न करत राहा. इफ यू ट्राय टिस नो डिस्ग्रेस. आणि जर तुम्ही स्ट्राईव्ह करत राहिले, स्ट्राईव्ह STRIVE, स्ट्राईव्ह म्हणजे ट्राय व्हेरी हार्ड. इफ यू स्ट्राईव्ह टिस नो डिस्ग्रेस, प्रयत्न करत राहणे, यामध्ये डिस्ग्रेस नाही. डिस्ग्रेस म्हणजे कुठलीही मानहानी नाही किंवा कुठलाही कमीपणा नाही. अपयश आलं तरी माणसाने खचून जाऊ नये, असं आपल्याला कवीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. दो वी डू नॉट विन द रेस, व्हॉट शुड वी डू इन दॅट केस. आणि जर आपण एखाद्या रेसमध्ये म्हणजे एखाद्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि जर व्हॉट शुड वी डू इन दॅट केस, आणि आपण जर त्याच्यामध्ये हारलो, जर आपण त्याच्यामध्ये विनर नाही झालो, तर आपण अशा केसमध्ये काय केलं पाहिजे, तर अशा केसमध्ये आपण ट्राय अगेन, आपण पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. स्टुडंट्स, ॲज वी ऑल नो दॅट when we participate in any game, any competition, so we all will not be winner of that competition. So one have to be lost the competition, one has to be take a second number, one has to be take a third number, and one has to be a first number. So it's a competition, so we should have to compete with our full confidence, and we should not give up until we अचीव द सक्सेस. म्हणजे अशा पद्धतीने जर आपल्याला जर अशा केसमध्ये यश नाही मिळालं, तर आपण पुन्हा ट्राय केलं पाहिजे अगेन अँड अगेन. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, ट्राय अगेन. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा जो टास्क आहे, तुमचं जे काम आहे ते हार्ड आहे, खूप कठीण आहे, तर यावेळेला तुम्ही प्रयत्न करत राहा, पुन्हा प्रयत्न करत राहा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. Many a times we feel that the work in our hand is very hard and we cannot be able to do that. But if we try from bottom of our heart, so one day we will be able to solve that problem and we will able to come out the problem. We will able to come out the problem. So we should keep trying again and again. Time will bring you your reward, and one day time will bring you reward. आणि एके दिवशी नक्कीच वेळ तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांची दखल घेईल आणि तुम्हाला रिवॉर्ड देईल, तुम्हाला त्याचं बक्षीस तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मिळेल. ऑल दॅट अदर फॉक कॅन डू, वाय विथ पेशन्स मे नॉट व्ह्यू. आणि मित्रांनो, जसं या ठिकाणी सांगितलेलं आहे, ऑल द अदर फॉक म्हणजे सर्वच लोक, जे कोणी यशस्वी लोक झालेले असतात, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रयत्न केलेले असतात, प्रचंड मेहनत केलेली असते, प्रचंड कष्ट त्यांनी उपसलेले असतात, आणि म्हणून ते यशावर जाऊन पोहोचतात. मग कवी आपल्याला म्हणतो ऑल अदर फॉक कॅन डू, जर सर्व लोक हे करू शकतात, वाय विथ पेशन्स मे नॉट विथ यू. आणि मग तुमच्याकडे ती पेशन्स का असू नयेत. पेशन्स म्हणजे काय, धैर्य, संयम, कॅपॅसिटी टू ॲक्सेप्ट ऑर डिले. जरी उशीर झाला तरीसुद्धा आपले प्रयत्न चालू ठेवण्याची तयारी, म्हणजे पेशन्स आपल्यामध्ये असले पाहिजे. ओनली कीप दिस रूल इन व्ह्यू. आणि हा जो रूल आहे, पेशन्स ठेवायचा, पर्सवन्स ठेवायचा, त्याच्यानंतर स्ट्राईव्ह करायचा, आणि कितीही जरी अपयश आलं तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा. हा जर रूल जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर ठेवला, हा जर तुम्ही तुमचा व्ह्यू जर ठेवला, ट्राय अगेन हे लेसन जर तुम्ही तुमच्या जीवनाचं एक महत्त्वपूर्ण जर लेसन बनवलं, तर तुम्हाला नक्कीच तुमच्या यशापर्यंत, तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल आणि तुम्ही एक दिवस नक्कीच तुमच्या यशापर्यंत पोहोचवाल. तर ही एक अशी सुंदर अशी एक कविता होती W.E. हिक्सन यांची. यामधून आपल्याला ट्राय बट डोंट क्राय हा मॅसेज या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. इफ यू ट्राय रिअली हार्ड, यू विल रिअली गेट द सक्सेस.